महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखेडे यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी ही उमेदवारी शिवसेनेच्या उमेदवाराला द्यावी असं आग्रही मत शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांनी लावून धरलं। आम्ही शेवटपर्यंत ही उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाला मिळावी यासाठी प्रयत्न व आग्रह करणार आहोत। मात्र महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून आणू असा सूर या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी लावला होता। अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आदेश मानू असे देखील मत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं। असा शिवसेना अनेक वर्षापासून या जिल्ह्यात निवडणूक लढत आली। आम्हाला निवडणूक लढवणं काही महत्त्वाची गोष्ट नाही, पण जर खासदाराच्या स्थानिक आता खासदार आहे त्यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांना पाडण्यासाठी आम्हाला शिवसेनेलाच उमेदवारी पाहिजे। जे काही राजकीय गणित आहे त्या राजकीय गणितावरून या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवारच त्याला पराभूत करू शकतो हा विचार सर्वांनी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आमचा सुरू आहे। आणि पक्षाचा निर्णय माननीय उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतला याच्यानंतरही जे घेतील तो निर्णय आम्हाला शिरसावंत आहे। आम्ही महाविकास आघाडीचंच काम करणार आहे, महाविकास आघाडीसोबतच राहणार आहे। कोणताही दुसरा विषय आमच्या मनात नाही आहे, परंतु आमची पक्षप्रमुखांकडे आणि आमच्या सहयोगी पक्षाकडे विनंती आहे, हात जोडून नम्र विनंती आहे की जर तिला उमेदवारी मिळत असेल तर या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार पाहिजे। कसं आहे, महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार असो आम्ही त्यांना निवडून आणण्याची जीवाची पराकाष्ठा करणार आहोत, कोणी असू द्या। परंतु आमचं फक्त एवढीच विनंती आहे की हे ज्या खासदारांना हा तितंबा केला त्या जर उमेदवार असतील तर मग त्याला आमचीच मशाल पाहिजे।